सांप्रदायिक गाथेमधील हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 14व्या क्रमांकाचा अभंग आहे. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्यास भरोवरी, अधिकची बरी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची या पायी. जगद्गुरू तुकाराम महाराज हे सुद्धा आपल्यासारखे एक सामान्य व्यापारी होते, सामान्य शेतकरी होते. सामान्यपणाने ते जगत होते. जे सर्वसामान्य माणसाला ज्याच्यात सुख आहे ते सुखाच्या मोहात ते सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये क्षणभरी आम्ही सोसले वाईट, आम्ही सुद्धा वाईट सोसलं. साधिले अवीट निज सुख, आणि त्यामुळे काय झालं की आम्ही संसारामध्ये रमलो, संसाराला श्रेष्ठ मानलं, आणि त्यामुळे तुझं जे निज सुख आहे त्यातून आम्ही विमुख राहिलो. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी, आम्ही भरपूर केले, व्यवहार केले, काही सांडलं काही मांडलं, परंतु त्यातून काय मिळालं? आम्हाला दुःखच मिळालं. अधिकची परी दुःखाची आहे, त्यातून आम्हाला सुख मिळालं नाही. आणि हे जे तुझं सुख आहे त्या सुखापासून आम्ही परावर्त झालो, सुखापासून आम्ही दूर राहिलो. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताचे या पायी. आता आम्हाला समजलं, आम्हाला आता गुह्य ज्ञान समजलं, गुह्य सुख समजलं, आणि आता तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची या पायी. परमेश्वराचं जे सुख आहे ते आम्हाला आता प्राप्त झालेलं आहे. आतापर्यंत आम्ही ज्या खटाटोपी केल्या ते ठीक आहे, केल्या ते केल्या. आता आम्ही तुझ्या सुखापासून वंचित राहू शकत नाही. या प्रकारे या अभंगातून महाराजांनी परमेश्वराला उद्देशून आपलं जे गेलेलं आयुष्य, सध्याचं तुझ्या आता सुख जे मिळतं सध्या परमेश्वराच्या प्राप्तीपासून, परमेश्वर हृदयात समाविष्ट केल्यापासून, ते या अभंगातून महाराजांनी वर्णन केलेलं आहे.